ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. दूध व्यवसायानं शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. दूध उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश आहे. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 6व्या क्रमांकानं दूध उत्पादन होतं. दूध विक्रीला झोनबंदी नसून विश्वास आणि गुणवत्तेमुळे राजहंस हा ब्रँड झालाय, असे गौरवोद्गार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काढले आहेत. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी त्यांचा दूध संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. तर यावेळी त्यांच्या समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, संचालक संतोष मांडेकर, विलास कवडे, विक्रम थोरात, बादशाह वाळुंज, संजय पोकळे, बबनराव कुऱ्हाडे, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉक्टर प्रमोद पावसे, सौ मंदा नवले, कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी यांच्यासह अमृत उद्योग समूहामधील विविध पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते हरिभाऊ बगाडे यांनी म्हटलंय की मी शाळा सोडल्यानंतर दूध व्यवसाय सुरू केला आणि त्या माध्यमामधून सुरुवातीला संगमनेरला येण्याचा योग आला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची शिस्त ही सर्वांनाच दिशादर्शक ठरली आहे. या परिसरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा समृद्ध सहकार उभा राहिलाय. दूध व्यवसायामध्ये देश जगामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. उत्पादन आणि विक्री आपल्याकडे चांगली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्राचं दूध उत्पादनामध्ये 6वा क्रमांक आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्याला मोठी समृद्धी मिळाली आहे. राजहंस दूध संघानं विश्वास, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेमुळे आपला स्वतःचा एक ब्रँड निर्माण केला. दूध विक्रीला झोनबंदी नसल्यानं तुम्हाला मोठी संधी आहे. खाजगीकरणाची स्पर्धा आहे, परंतु सहकार हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी असतो, म्हणून सहकार जपला पाहिजे. आज सहकार दूध संघामधनं 35% तर खाजगी दूध संघामधनं 65% दूध संकलन होत आहे. सहकारी संघामधनं होणाऱ्या राज्याच्या संकलनामध्ये राजहंस दूध संघाचाच 65% वाटा आहे, असे सांगताना रणजितसिंह देशमुख हे शांत स्वभावाचे असून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे आहेत. त्यांनी MDM गोठा मुरघास, त्यासोबतच आता नव्यानं मिशन 50 लिटर हाती घेतलं आहे. दूध क्षेत्रामध्ये निर्माण केलेलं हे नवं दालन महाराष्ट्रासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे, असं त्यांनी म्हटलं. तर रणजितसिंह देशमुख म्हणालेत की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या दूध संघाची 400 लिटरपासून सुरू झालेली वाटचाल आज 4 लाखांपर्यंत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघानं कायमच शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक विकासासाठी काम केलंय. गुणवत्ता आणि उच्च प्रतीचं दूध असल्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठी विक्री आहे. सुमारे 550 कोटींची दूध संघाची आर्थिक उलाढाल होते. चांगल्या दराबरोबर दिवाळीला रिबेटच्या रूपानं शेतकऱ्यांना मोठी मदत देखील केली जाते, असं त्यांनी म्हटलंय. तसेच हरिभाऊ बागडे यांनी दूध व्यवसायामध्ये मोठं काम केलं आहे. महानंदामध्ये आपल्याला कायम मार्गदर्शन केलं आहे, असं त्यांनी म्हटलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुजित खिलारे यांनी केलं आहे, तर व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले. शावीस शेख, सी24 तास, संगमनेर.